नमस्कार मंडळी, स्वागत आहे परत एका नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात सगळ्यांना? गुड मॉर्निंग. तर आजच्या दिवसाची सुरुवात बघू शकता किती छान झालेली आहे. थोडं आवराआवरी करायची राहिली होती. मावशी नसल्यामुळे खूप कामं मला जास्त पेंडिंग पडत आहेत, पण तरीसुद्धा मी प्रयत्न करते, मागे पुढे का होईना, पण पूर्ण दिवस त्याच्यातच जातोय. तरीसुद्धा ब्लॉग्स रेग्युलर येत आहेत, ही एक खूप चांगली गोष्ट आहे. एनिवे, सकाळचा चहा चालू आहे टाकणं. मी चहा जेव्हा करते ना, बऱ्याच जणांना वाटत असेल मी हाताने चहापत्ती टाकते, तर मला ना स्पूननी जेव्हा मी चहापत्ती टाकते किंवा स्पूननी मी जेव्हा साखर टाकते ना, माझा चहाच बिघडतो. म्हणजे मला व्यवस्थित त्याचं मापच कळत नाही स्पूननी. मला माझ्या बोटांना ना सवय लागलेली आहे की म्हणजे इवन मी डोळे जरी बंद करून चहापत्ती टाकली ना तर मी बरोबर टाकू शकते. मला इतकी सवय लागलेली आहे. सो मी कधी स्पून यूज करत नाही. बऱ्याच टाईम मी स्पून पण यूज करायची, पण कधी पत्ती जास्तच व्हायची, साखर जास्तच व्हायची, कधी तर खूपच कमी व्हायची. सो मी असं काय करते, हातानेच चहा आणि पत्ती टाकते. सो प्लीज माइंड करू नका. त्यानंतर अद्रक वगैरे टाकून मस्त अद्रकचा कडक असा चहा टाकला. आज ॲक्च्युली ना मला चहामध्ये गवती चहाचं जे झाड आहे ना ते आमच्या घरी आहे, त्याचे काही पानं टाकायचे होते, पण बऱ्याच दिवसापासून आम्ही ते गवती चहा पिणं बंद केले, त्यामुळे थोडंसं मला कसं तरी वाटलं. मग मी ते काही पानं तोडले नाही, फक्त अद्रक टाकला. आणि इवाच्या डॅडींना अगोदर चहा दिला मी, कारण मी ब्रश केलं नव्हतं. मी त्यांना बोलले तुम्ही चहा घ्या, तोपर्यंत मी येते. जरा लेट झालं उठायला. ऑब्व्हियसली मला दररोजच लेट होतं. लेट होत नाही ॲक्च्युली, पण कामं जास्त असल्यामुळं काय होतं, किती जरी लवकर उठले ना मी तरीसुद्धा मला थोडंसं घाई गडबड धावपळ होते. आणि त्यात कसं कॅमेरा लावा, कॅमेरा सेट करा, आणि या सगळ्या गोष्टीमध्ये जरा तासभर जास्तच लागतो. आता एरवी सपोज कॅमेरा नसेल तर आपण काही रेडी होत नाही किंवा मग सेटअप करत नाही, कॅमेराचं लाईट सेटअप करत नाही, फटाफट काही गोष्टी मागे पुढे करतो आणि ते फटाफट कामं होतात. पण आता शूटिंग करायचं म्हटलं की मग बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात, सेटअपच लागतो. सो थोडा वेळ लागतो. त्यामुळे मी नेहमी म्हणत असते की बाबा मला लेट झालंय. तर इथं इवा मॅडम उठलेल्या आहेत, ब्रश वगैरे केले आणि लगेचच तिने चॉकलेट खायला घेतलं, जे मला अजिबात आवडलं नाही. आणि सध्या इवाचा एक दात हालतोय आणि त्यामुळे थोडीशी ती परेशान आहे. थोडं जेवण वगैरे तिचं जात नाही आहे, त्यामुळे मी म्हटलं चला तिला काही बोलू नये, जे जात आहे ते पोटामध्ये जाऊ द्या. पण तिच्यासाठी काल मी आईस्क्रीम, चॉकलेट असं बरंच आणलं होतं, म्हटलं तिला बरं वाटेल. आणि आज सकाळीच एक पार्सल आलं. काय आलं ते सांगते, नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवते काय होतं. त्यानंतर पोळी भाजी वगैरे केली, आंघोळ करून घेतली. सगळ्यात अगोदर थोडं घाण वाटत होतं, म्हटलं चला थोडा वेळ आहे, फटाफट आंघोळ करून घेतली आणि रोटी आणि सब्जी सगळं टाकून दिलं. इवाच्या डॅडींना मी टिफिन दिला. ते गेल्याच्या नंतर मग मी बाकी स्वयंपाक वगैरे करून घेतला, कारण सगळ्यात अगोदर त्यांना जायचं असतं, 9:30च्या दरम्यान ते जातात. तर तोपर्यंत मला त्यांचा टिफिन आणि त्यानंतर इवा मॅडमचा जरा वेगळा टिफिन बनवतो. तिला स्नॅक्स लागतात. पोळी वगैरे ती खाते, म्हणजे जाते वेळेस दूध किंवा मग एखादी अर्धी पोळी किंवा मग एखादा स्नॅक किंवा फ्रूट असं काहीतरी खाते. पण तिचं असतं की मम्मा टिफिनमध्ये दुसरं काहीतरी दे, पोळी भाजी देऊ नको, कारण मला खूप बोर होतं म्हणे पोळी खायला टिफिनमध्ये. तर तिच्यासाठी कधी पोहे, कधी फ्रेंच फ्राईज किंवा मग तिच्या मनावरती जॅम ब्रेड, रोल ब्रेड किंवा चपाती असेल तर तिला चीज आणि चपाती खूप आवडते. त्याची रेसिपी मात्र खूप इझी आहे. चपाती जेव्हा आपण करतो ना, थोडीशी गरम झाल्यानंतर म्हणजे चांगली भाजल्यानंतर त्याच्यावर चीज टाकायचं. बटरमध्ये पण ती चपाती भाजायची अगोदर, तेलामध्ये भाजायची नाही. बटरमुळे ना एक वेगळीच चव येते. आणि दोन्ही बाजूने बटर लावून घ्यायचं आणि एक बाजू थोडीशी गरम झाली की त्याच्यावर चीज खिसून टाकायचं. आणि जे आपले डॉमिनोजचे किंवा ह्याचे पॅकेट येतात ना, ओरिगॅनो, चिली फ्लेक्स, त्यातलं एखादं थोडंसं टाकून द्यायचं. लहान मुलांना जास्त स्पायसी लागत नाही आणि मस्त चीज रोल तयार होतो. आणि त्याच्यानंतर रोल केल्यानंतरही त्या रोलवर थोडंसं चीज टाकायचं आणि चीजही हेल्दी असतं. सो रोटी तर आहेच समजा. सो छान अशा रेसिपीज मी बनवत असते इवाला, पण बऱ्याचदा असं होतं की घाई गडबडीमुळे शूट करता येत नाही. तर इथे एकीकडे भाजी पण चालू आहे. आज मी आलूची भाजी बनवली होती. थोडंसं त्यालाही कुकरमध्ये शिजवा आणि हे सगळ्या गोष्टीला जरा लेटही झालं, पण इवाच्या डॅडींना मी अगोदर देऊन टाकलं. नंतर मग त्याच्यामध्ये हळूहळू जरासं शिजवून घेतलं. त्यांना जरा कच्चीच भाजी दिली. तसं ते काही बोलत नाहीत, पण कसं बऱ्याचदा असं होतं की बाबा भाजी शिजत नाही, पोळ्या होत नाहीत, पण तरी मी मॅनेज करते. तर अशा प्रकारे आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे छानपैकी.
रोट्या वगैरे आता मी जास्त काही बनवणार नाही, 2-3 बनवते आणि ते पीठ जे आहे ते सगळं फ्रीजमध्ये ठेवून घेते. चला, आजचा ब्लॉग आवडला तर लाईक करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.